नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महिला कृती समिती ऐरोलीच्या अध्यक्षा नंदाताई गायकवाड यांच्या पुढाकाराने माँसाहेब जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यागमूर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला आहे. ऐरोली सेक्टर 15 येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदानावर पार पडलेल्या या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, समाजसेविका कल्पनाताई संजीव नाईक, RPIचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सिद्धराम ओहळ, महिला प्रदेश उपाध्यक्ष शशिकला जाधव, नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा शीलाताई बोदडे, नगरसेविका रेश्मा मडवी, श्रेया जिरगे, भाजप युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष निकेतन पाटील, RPI युवक आघाडीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट यशपाल ओहोळ, समाजसेविका राजश्री बंडू केनी, समाजसेवक बंडू केनी, गोरख मडवी आदी मान्यवरांसह स्मारक महिला कृती समितीच्या पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. यावेळी सुप्रसिद्ध महिला शाहीर सीमा पाटील आणि जॉली मोरे यांच्या जलसा भीमगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचा आनंद उपस्थितांनी घेतला. फुलेंच्या विचारांना दिला न्याय शाहूने, फुलेंच्या विचारांना दिला न्याय शाहूने आणि समतेवर शाहूजींच्या भीमाने संविधान गाठले, समतेवर शाहूजींच्या भीमाने संविधान गाठले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा भारतवासियांना एक मोलाचा महामंत्र दिला होता. काय सांगितलं होतं? की जो इतिहास विसरतो तो इतिहास कधीच घडवू शकत नाही. जो इतिहास विसरतो तो इतिहास कधीच घडवू शकत नाही आणि जो इतिहास घडवतो तो इतिहास कधीच विसरू शकत नाही. सर्वात प्रथम तर मी आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आमचे भाजपा पक्षाचे नेते नरेंद्रजी मोदी साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार मानेन. एक महिला म्हणून त्यांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली आणि ह्या जबाबदारीला निभावण्याची खरं तर ताकद ह्याच महान अशा जिजाऊ माँसाहेब असो किंवा आपल्या माता रमाई सावित्रीबाई फुले ह्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळते. ह्या नुसत्याच महान नाही आहे तर त्या त्यागमूर्ती आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे त्याग आणि समर्पण दिलं त्याचाच प्रत्यय म्हणून आज एक महिला म्हणून मी ह्या नवी मुंबईची प्रथम नागरिक होत आहे आणि ह्याचा मला मनापासून अभिमान वाटतो आहे. ह्या कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी मिळाली ती माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. आज इथे कृती समिती मंडळाने जो काही संयुक्त जयंती निमित्त जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे
त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी माझा सन्मान तर केलेलाच आहे. त्यानिमित्ताने मी सर्वांना धन्यवाद देते आणि शुभेच्छा देते. आणि खरोखर या सामूहिक जयंतीचा जो कार्यक्रम आहे, मी पहिल्यांदाच उपस्थित राहिले या कार्यक्रमासाठी आणि मला आनंद आहे. यांची जयंती आहे आणि त्यांना या ठिकाणी माझ्या वतीने, या शहराच्या वतीने, सर्वांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम. आपण ह्या ठिकाणी जयंती आहे ती रमाईंचं जो काही विचार आहेत ते विचार आपल्याला पोचवायचे आहेत आणि स्वतःमध्ये रुजवायचे आहेत आणि अंमल करायचे आहेत, तसं आपल्याला सांगायचं आहे. या ठिकाणी कल्पना आपण या ठिकाणी सांगितलं की माझं ऐकलं, त्याचं धन्यवाद बोललो आपण, आणि महिलांनी ऐकलं, मला आश्चर्य वाटलं. परत आज आमच्या माता रमाई यांचा जन्मदिवस झाला आणि आज त्यांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्ताने आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महिला कृती समिती यांच्या वतीने दरवर्षी हा 4थं वर्ष आहे आमचं. आम्ही जयंती साजरा करतो आणि खूप मोठ्या थाटामाटात आम्ही संयुक्त जयंती साजरा करतो. अशी जयंती असते की माझी जाऊची जयंती असते जानेवारीत, माता सावित्रीची असते आणि फेब्रुवारीमध्ये 7 तारखेला रमाईची असते. अशी आम्ही संयुक्त तिन्ही मातांची मिळून आम्ही सर्व महिला आघाडी जयंती मोठ्या थाटामाट्याने साजरा करतो आणि सर्व लोकांना दाखवून देतो. ह्या महिलांचा त्याग होता म्हणून आज आम्ही घडलो आणि त्या आम्ही महिला घडलो. आम्ही त्या मातांना विसरलो नाही पाहिजे. त्यांच्या जयंत्या साजरा करून आम्ही त्यांना प्रत्येक महिलामध्ये पोचवलं पाहिजे. ही महिला सक्षम कोणामुळे झाली तर ह्या सर्व महामातांमुळे आपण महिला सक्षम झालो. हे कोणी विसरलं नाही पाहिजे. तर खरंच आज माझ्या महिला आघाडी खूप नटून खटून आले का. बाबासाहेबाची 14 एप्रिल जयंती पण साजरी होते, पण बाबासाहेबाची जयंती होते. बाबासाहेबांना मोठं करण्यात आमच्या माता रमाईचा खूप मोठा त्याग आहे आणि खूप मोठा म्हणते ना खूप मोठा त्यांचा वाटा आहे बाबासाहेबांना घडवण्यात. त्यामुळे त्या माता रमाईची जयंती पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखीच थाटामाटात साजरी केली पाहिजे. आणि खरंच तुम्ही बघत आहात की किती रमाईचा आम्ही जयंती आज थाटामाटात साजरी करतो. आणि एवढ्याच मी सर्व माझ्या तमाम महिला आघाडीकडून मी सर्व जनतेला, सर्व महामातांना, त्यांच्याकडून मी सर्व लोकांना माझ्या रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देते. इथेच थांबते. जय भीम, जय शिवराय. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.